काही मजा काही मजा. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझ्या पाठच्या व्हिडिओ बघितले असाल. कालची एक मॅचची होती आदल्या दिवसाची आणि आज हा मॅचचा दुसरा दिवस आहे आणि आज समजेल आपल्याला फायनल कोण जिंकेल. तर काल एक टीम गेले तरवळची मांगडेवाडी आणि आज एक टीम जाईल. आज पण टोटल 8 टीम आहेत. काल पण 8 टीम होत्या. 8 टीममधून एक टीम गेली होती आणि आज पण 8 टीम आहेत. 8 टीममधून एक फायनलला जाईल. तर फायनलला कोण जाईल ते आपल्या संध्याकाळी बघायला भेटेल. आता आमचा पहिला राऊंड चालू होते पहिल्या दिवसाचा आजचा. तर टीम आलेत, आता थोड्या वेळाने चालू होईल सामना. ठीक आहे चालेल. मधल्यावरचा टॉपर बॅट्समन होता हा बघ. शशा वगैरे शशिकांत, दिनेश कुंडेकर आणि ही सर्व पोरं आहेत आमची. तर पहिला राऊंड चालू म्हणजे होईल. पहिला आज तर सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज 26 जानेवारी आहे आणि संडे आहे. तर पहिला राऊंड चालू करण्या अगोदर आम्ही राष्ट्रगीत गायलं. थोडं मला शूट करता आलं होतो. तर आता पहिली मॅच चालू होईल. तर इकडे टॉस होईल आता. तर पहिला सामना पण आम्हीच खेळणार आहे. आता चालू टॉस विन झालंय आमची टीम आणि आज आमच्या बरोबर आहे डिंगणी. तर चालू होईल आता सामना. सामन्याला सुरुवात होते. मी सांगितलंय पण जा लवकर 9:30 बोलवले ते 11:15 आले. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आहेत. पाहूया सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन येतात सचिन वस्तींसाठी. पहिला चेंडू आणि उत्तम मात्र झाला. वस्ती पहिला चेंडू सुंदर फेकला होता. पहिला चेंडूवर झटका बसतो आझाद डिंगणीला. आजच्या पहिल्या दिवशी सुद्धा सचिन दसमेने सुंदर गोलंदाजी केली होती. पाहूया दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू सुंदर फेकला आणि वस्तीने याला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. पाहूया वस्तींची धावा घेण्यासाठी जातात ते फरीद. सलामीवीर म्हणून गेले होते आता डिंगणी संघाकडून वस्ती, परंतु पहिल्या चेंडूमध्ये परत पाठवले तंबूच्या आश्रयाला. कोंडे वर्सेस डिंगणी अशी चाललेली ही लढत. पाहूया डिंगणी संघ आणि माऊली संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवतो. पाहूया फरीद काय करतात आपल्या संघासाठी. राईट हँड बॅट्समन डिंगणी संघाकडून. वस्तीनांचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश आलं होतं. तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. त्याची जागा घेण्यासाठी आले ते फरीद. पहिला पुढचा चेंडू सचिन दसम यांचा.
इथं मात्र सुंदर चेंडू साहिल निर्धाव. अजूनही खातं खोलता आलं नाही. 2 चेंडू झाले आहेत तरी सुद्धा कोणता संघ इथे दाखल झाला असेल तर त्वरित कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र संघाचं आणि स्वतःच खातं खोलले ते फरीद याने धावसंख्या झाले स्कोर बोर्डवर 1 धाव. पाहूया पुढचा चेंडू. इथं मात्र सुंदर चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश येत आहे. वारंवार सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला सचिन दस्सम यांच्याकडून. प्रत्येक वर्षांचं तर पहिला सामना चालू आहे. सामना आझादी घेऊन भैरव षटक घ्यायला लागते. 6 बॉल पाहिजे. 5 बॉल सॉरी. सुंदर अशी बनवायची का तर बघूया किती धावा मिळतात. मारला तिथे मॅच घेऊन गेले शिवम चव्हाण. खरोखर सुंदर अशी फलंदाजी केली. इथे विन झाले तो आईबाई संघ. तर विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत सामनाचे आभार. यापुढे होणारा सामना जिगरीवारी कोंडे विपक्ष संघ आहे. यापुढे होणारा सामना जिगरीवारी कोंडे तर पहिली मॅच जिंकलोय. आणि जुगाई वाघसाई मांजरे दुसरी पण चांगली होती त्याची. गौरव या गौरव. ए सचिन दा. सचिन 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 बॉल घेऊन गेले. चौदाही माते की जय. शांत राहा, उगाच कोणी काय बोलायचं नाही. तर पहिला राऊंड जिंकलोय. आज जरा बरं वाटतंय पहिला राऊंड जिंकल्यावर. आझाद दिल्ली विपक्ष संघ होता आई माऊली. तंजीम शहा यांनी सुंदर गोलंदाजी केली होती. तर त्याने आम्हाला डिंगणी संघाने 18 रन मारले होते फक्त 4 ओव्हरला आणि 19 करायचे होते आम्हाला. तर आम्ही चेस केलाय. होणारा सामना जुगाई वाघसाई मांजरे विरुद्ध बॅट्समन जिगरीवारी कोंडे. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी मॅन फ्रॉम कोंडे गुरुवारी सिद्धेश गुरु यांनी कमिटी बॉक्स मध्ये यायचंय. सिद्धेश गुरु काय खेळला, काय 2 षटकार काय कॉमेडी. अप्रतिम. तुला काय सांगू आता 2 चेंडूवर 2 षटकार मारले तो अप्रतिम. फोटो का सामने ठेवतो मॅन फ्रॉम कोंडे गुरुवाडी. आताची मॅच झाली. शिवसेना शाखा प्रमुख प्रदीप शितक प्रमाणपत्रांनी मेडल देऊन सन्मानित करतात ते मॅन फ्रॉम कोंडे गुरुवाडी सिद्धेश गुरुवाला. तर 2 सामने झालेत त्याने. आता तिसरा सामना चालू आहे. उपळे विरुद्ध डिंगणी आहे ना. डिंगणी की कुंगूस सॉरी. उपळे विरुद्ध कुंगूस. तर हा तिसरा सामना चालू होईल आता. आणि कॉमेंट्री करतायत आपले चापनाथ नसम. तर या पुढे होणारा सामना कोणताही उपले विरुद्ध फुलगुस. पाहूया पेंद्याची कॉमेंट्री. पाहूया. Today is Fungus Today is Fungus विरुद्ध उपळे. very good match. ए पोंगी बोल. मॅच अभी साई प्रसाद कंस्ट्रक्शन उपळे मराठी तिन्ही जरा एक कॉमन कर मजा उपलेचे मालक कुलदीप उर्फ नानू यांच्याकडून 510 रुपयाचं पारितोषिक आलं मंगलमूर्ती क्रिकेट क्लब टीमला.
इंग्लिश कॉमेंट्री इन आता चालू होईल आणि मस्त बॅटिंग करीन संतोष आणि आताच आम्हाला आलेल्या माहितीनुसार मुलुंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे परम मित्र तुर्बुस गावचे सुपुत्र संतोष दादा जाधव पूर्व संघाचा एक खेळाडू काय सीनू मारला उघडला मस्त मी मारून गेला फिरून पहिल्यांदा पहिला चेंडू आणि इथं मारधार भेटला म्हणता बॉल हातातून नाही काय ही कॉमेंट्री मग आता टाईगला दिसतोय आता मित्र दंतोत पाहूया पहिला चेंडूचा मारा करेल मॅच बघण्यापेक्षा कॉमेंट्री भारी वाटते फलंदाजी करतात ते हा असंच होते. तर सांगा तुला काय वाटतं हा तंतोष मस्त मुलून क्रिकेट अध्यक्ष आणि आपला मित्र आहे पहिला चेंडूचा मारा करेल काय पाहूया पहिला चेंडू हिमालयाच्या बाहेर पाठवतो की डॉट करतो तुम्हाला काय वाटतं आता हा दुसरा चेंडू चालू आहे बघूया दुसरा चेंडू आणि दोन धाव गेले वेगळे हा पुंजू केलं मस्त नवीन नितीन करताना पंचांजी दोन धावा कुठल्यामध्ये तर विचार केला तर विकास जाधव घालता एक बलाढ्य खेळाडू हत्यापूर्ण खेळाडू आहे पुन्हा इथे ढेर मार होतो का पुण्या आणि इथे मन टप्पा फिरण्याच्या आता पुन्हा सुंदर फिल्डिंग म्हणता येईल आणि दोन धावा घेण्यासाठी झाला तो म्हणतो कालचे फक्त त्याच्याकडे कालचे सागर तर सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. आमची एक टीम पुढे गेली मग अशी जी होती. आता आपण बोलतोय सेमीफायनल पहिला दुसरा सेमीफायनल असेल या मॅचचा बिलकुल विनीता जिगरी आणि कोंडे सामना होतो मस्त जिगरी आणि कोंडे यांनी 25 मारले. निर्जोळे संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी 26 रन करायचे आहेत. सेमीफायनलचा मॅच चांगले खेळला तो निर्जोळे संघाने कोकणी आणि सांगितले आपण बोलतोय पंचांच्या उद्या मारा करू साठी साईडला सिद्धेश पाहूया पहिला चेंडू पहिला चेंडू पहिला चेंडू आणि इथे माझा चेंडू डॉट केलाय चालेल काय वाटतं पहिला चेंडू डॉट झालाय. मी अजूनही सिद्धेश बरोबर सांगतो की तुम्हाला जागा ठेवायचं तुम्ही लास्ट 4 ओव्हर आल्यावर तुम्ही सामना विन करू नाही शकत कारण तेवढी तुमच्याकडे क्षमता आहे. कोंडेगावचा हा वंडर बॉय सिद्धेश गुरव ज्याने मानसनगर मध्ये सिद्धेश गुरव पहिला धक्का बसतो पहिला बसतो तो कोंडेगाव संघाला मी म्हटलं होता इथे फक्त 1-2 धावसंख्या काढायचे आणि तिथे तुला थांबायला काय येईल तू काय करून बसला काय करायला सांगितलं तू काय करून बसला काय केलं सगळं कोणतं करून बघलं काय होता तू काय झाला तू आणि इथं बेकार झाला तू खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी थोडी क्षमता त्या समोरच्या संघाकडे मिळणाऱ्या संघाकडे फक्त मी केंद्राने थांबू धावा फक्त फक्त बेकार बघूया किती धावा मिळतात त्या 3 धावा चोरून काढल्यात मी देत आला मी म्हटलं होतं हा क्रिकेटचा खेळ काही होऊ शकतं एक तेही तर एक मिळाली वा काय झेल घेतला होता सिद्धेशाचा काय थांबल तू कॉमेडी करतो
प्रत्येक पेच तू साला करतोस. एक नंबर बॉलिंग करतो फलन निवडणुकांचा बॉलर. वा धन्यवाद बॉलर बोलल्याबद्दल. मला पण आनंद झाला. वा वा पुन्हा एकदा लेफ्टीला बेनिफिट मिळत होता त्याचा फायदा घेतोय का अंकुश गुरव. एकीकडे येतो अंकुश ज्याच्याकडे क्षमता आहे मॅच विन करण्यासाठी. ज्यावेळी तो या 12 तासात आम्ही हो 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 काय करतोय. हो इथे रनावरची संधी होती पण हुकले. गौरव मध्ये काय चेंडू टाकला होता तो गोलंदाजाने. ड्राईव्हचा सुंदर चेंडू टाकला. इथे मात्र वीट केलं तर गौरव पडेल. गौरव जेवढी तुझ्यामध्ये क्षमता असेल ना सगळं वाटतं सगळं आठवण दे धनका दे धनाधन. वा काय गोलंदाजीचा नजारा. हो हो सुंदर गोलंदाजी केली होती संघाकडून. आणि एक बॉल किती धावसंख्या पाहिजे. एक बॉल 9 धावसंख्या अजूनही मॅच विन होऊ शकते. कारण गोलंदाजी म्हटलं तर सुंदर आपण फलंदाजी तेवढी सुंदर आहे. मी म्हटलं मित्र हा जर उभा राहिला तर सर्व काही होऊ शकतं. वा काय रणनीती आखली होती मिरजोले संघाने. पुन्हा एकदा एक चेंडू 9 धावा. इथं जयची संधी बघूया जेलमध्ये होतो का. इथं जेलवाद झालं. फायनलमध्ये प्रवेश केलाय मिरजोले संघाने. मित्र परिवार संघाने. मी म्हटलं होतं काय होऊ शकतं. तेवढी सुंदर गोलंदाजी केली होती जिल्ह्याने कोल्हापूर संघाने. तेवढी सुंदर गोलंदाजी केली मिरजोले संघाने. मी तर या खेळामध्ये काय होऊ शकतं. तर आजच्या दिवसातला पण सेमीफायनलचा सामना झाला आहे आणि फायनलला गेल्या आजच्या दिवसातून मिरजोळे संघ जो रत्नागिरीचा आहे तो. तर आता थोड्या वेळाने फायनल होईल. त्याच्या अगोदर आमच्याकडे 4 प्राइज आहेत. म्हणून जे सेमीफायनलला जे हारलेले 2 संघ आहेत कालचा आणि आजचा एक वेगळा डिसिजन आज या पंचकृषीमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तर कालचा जो हारलेला सेमीफायनलचा आणि आजचा जो हारलेला 2 संघ आहेत तर त्याच्यातून ठरणार आहे की तिसरं आणि चौथं प्राइज कोणाचं. तर त्याच्यामध्ये लाईन मारून दोन्ही कप्तान जे आहेत टीमचे ते धावणार आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही तिसरं आणि चौथं प्राइज काढणार आहे कोण येईल ते. तर मैदानावरती रन धावायचे दोन्ही कप्तानाला. असे रन धावायचे 4 रन. त्याच्यामध्ये जो पहिला रन काढेल त्याचा तिसरं प्राइज आणि शेवटला येईल तो चौथा प्राइज. तर मजा येणार आहे आपल्याला. अध्यक्ष आणि हे युनिट पाहिलं होतं तेच आज आम्हाला पंचकृषीमध्ये आमच्या मंडळाच्या मार्फत आम्हाला पाहायला मिळतं खरोखर. आणि सर्व मुलांनी सर्व जे लाईनमॅन असतील या मंडळाचे सर्व काही मजा. ही मजा या जो आत्ताचा जो 3रा नंबरचा मानकरी ठरतो त्याच्यासाठी जे युनिट आहे हे पाहायला सर्व मंडळी आणि सर्व जे आपले खेळाडू त्यांनी एका लाईनी तिकडे उभा आणि याचा आनंद घ्या. पाहूया मी आता सागर देसाईकडे येतो. सागर देसाई हो हो मी म्हटलं होतं काहीतरी युनिट बंद करतो क्रिकेट क्लब कोंडे मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी देशम त्यांनी पण मैदानात यायचं बरोबर आमच्या मजा येणार आणि तुम्हाला आता 3रा आणि 4थ्या नंबरसाठी आता आमच्या टीम मध्ये फक्त कोण कुत्र्यासारखा धावतो वेगार आहे. ट्रॉफीसाठी होणारा 3रा आणि 4थी नंबर खरोखर चांगलं पुढे खरोखर चांगली कामगिरी केल्याने पुढे आपलं त्याच्या पुढे फुल स्टॉप केलाय. पुढे कंटिन्यू चालू करेल.
नक्कीच आपणात चुकीतूनच शिकता येतं आपल्याला काहीतरी. माणूस चुकला तरी चालेल, चुकीतूनच आपल्याला शिकता येतं. करा करा तुम्ही कॉमेंट्री करा. जो आनंद आहे तो आता द्विगुणित झाला आहे. आनंद द्विगुणित झाला आहे, काय कलर नाही. ग्राउंड सर्वांनी शांतता राखायची. ग्राउंड आखूनच येते. आमच्या लायब्ररीचे सुपुत्र मंगेश काका आणि पिंटादा या दोघांनी पण या मॅचचा आनंद घेण्यासाठी जो 3रा नंबरचा मानकरी ठरतो त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आम्हाला आमच्या कमिटीला सहकार्य करायचा. ऐका रे, हे ऐका रे. ए दिने ऐक रे. चालेल तुझी मागे राहिली तर ती शॉर्ट रन 4 रन क्रॉस करायचे. इथून तिथे एक आतमध्ये उभा राहा, आतमध्ये तिसरा आणि इथे चौथा. आतमध्ये मित्र आतमध्ये उभा राहा. तू इकडे जा, इथून राहायचं तसं नाही. इथे राहा, इथे बॅट घेऊन असा. ठीक आहे. हे फोटो घ्यायचा दोघांचा. गप्रे. बाकीच्या सर्व तर 3ऱ्या आणि 4थ्या प्राइज साठी चाललेली ही धडपड. इकडे पण ठेवा. आणि खाडी विभागाचे विभाग प्रमुख माननीय विक्रमजी शिंदे तर साहेब 2 प्लेयर हे दोन्ही टीम मधले धावणार आहेत. माझे मित्र वर्गमित्र प्रमोद गुरव यांचं या ठिकाणी सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माझे मित्र राजा ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आणि ह्या मंगलमती क्रिकेट क्लब या संघानं या कमिटीनं शेवटची 2 बक्षीस तो पण तेवढाच काहीतरी असेल ना. हे करत आहे. त्यांना ते नियम अटी सांगितलेले आहेत आणि या मान्यवरांच्या तू पुढून बाजूला हो. लाईन बाहेर घ्यायला पुढे त्याप्रमाणे लाईन बाहेर घे. त्यातून 2 बक्षीस पंचमोल काम करत दत्ताराम दसव जेव्हा कॉल देतील तेव्हा तुम्ही धावायला सुरुवात करायची. बोललो की धावायचं आहे. 4 कंप्लीट करायचं आहे. पहिला करेल भन्नाट पाहिजे इकडे. ऐका ऐका. हा ह्याला म्हणू दे. संपला विषय. हा तूच बोल. 1 2 3. काही मजा, काही मजा. दुसरीला धावता येतं. होंडा संघ बघूया काय चाललंय तर. अरे बारी काही मजा. बाप रे. सुधीर भावा. बोल बोल बोल. पंच सांगू दे, पंच सांगू दे. पंच माऊली पोंडेचे चांगल्या रीती अशी धावून आपल्या संघाला विजय करून दिले. एक युनिक असं आपले सुधीर काही असे नाकाम धावले झाले असल्यातच गेले, पण माऊली बोंडेने चांगले धावून रन काढले. अभिनंदन. याच्यामध्ये काय घडलं, हा कोकणातला आणि हा पण कोकणातला, पण हा कामानिमित्त मुंबईला गेला आणि हा इकडे शिकत राहिला आणि जे असं सुंदररित्या पळाला की त्याने आपल्या 3ऱ्या नंबरचा पार्टिसिपेट करताना शुभेच्छा. मैदानात शूज न घातलेले दोन्ही प्लेयर नाही धावत होते. एक नंबर भावा, मानलं तुला. शुभेच्छा शुभेच्छा. पुढील सामना होईल आपला फायनलचा. तर फायनलचा सामना चालू होतोय आणि पहिला टॉस होतोय. तर दोन्ही संघ बाजूला उभे आहेत. इकडे आहे मिरजोळे, इकडे आहे बोंडे. सर्वांनी मैदानामध्ये यायचं आहे. प्रमुख पाहुणे येत आहेत टॉस करायला. हॅलो, अंतिम सामना आणि फायनलचा सामना रंगतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये एकीकडे येतो गुरुजळ संघ, तर दुसरीकडे येतो भांगरेवाडी. मी सर्व खेळाडूंना बोलू इच्छितो की जिंकण्यासाठी केला होता तास त्याचा शेवट बनवण्यासाठी टीमला मिळत आहेत दोन्ही फायनल मध्ये गेलेल्या. सर्व मैदानामध्ये यायचं. आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळाने पण मैदानामध्ये यायचं आहे.
नाही नाही त्यांच्या टॉसचा काळ होतो. एकीकडे मिरजेला संघ तर दुसरीकडे भायंगरवाडी. या ठिकाणी टॉससाठी मान्यवर आहेत दीपक शिंदे, राजाराम पडे, प्रमोद गुरव आणि आमच्या वाडीचे गावकर संतोष शितप, नथुराम शितप. आम्ही संतोष शितप यांना विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस उडवायच्या वरती तुम्हाला सन्मान. अंतिम सामन्याचा टॉस होतोय. एकीकडे येतो मिरजेला संघ तर दुसरीकडे येतो भायंगरवाडी संघ. टॉस पटायला थांबते वाडीचे वाडी प्रमुख संतोष शितप. आता बघा टॉसचा बॉल होतोय. एकीकडे मिरजेला दुसरीकडे भायंगरवाडी संघ. केएमसीसी भायंगरवाडी संघ. टॉसचा बॉल होतोय. राजाराम पडे यांच्या हस्ते टॉस कोण गेलो तो टॉस गेलो तो केएमसीसी भायंगरवाडी संघ. चला भायंगरवाडी संघाला बॅटिंग करायचं आहे आणि सोल आंबेने आपली जागा घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो हा याच्यासाठी निकाल असतात त्याचा शेवट गोल. तर फायनल सामना चालू झालाय. मिरजोळी आणि गोंडे. आपली जागा घ्यायची. गोंडेने टॉसिंग झालेला बॅटिंग घेतली पहिली. मिरजोळीला फिल्डिंग दिले. अंतिम सामना बघूया. सामना चालू होतो. एकीकडे मिरजोळी दुसरीकडे भायंगरवाडी. सुंदर चेंडू खेळून राहिला होतो विजयाने. बघूया किती होतात बिल्डिंगरांनी आणि बघूया 2 धावा कंप्लीट केलेत. खरोखर सुंदर फटकेबाजी केली ती भायंगरवाडी संघाने. धाव संकेत भरवते 2 बिनबाद 2. पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या उजव्या बाजूने मारा करताना वैयक्तिक कोट्यातला आपला पहिला षटक आणि टीमसाठी घेऊन आलेला पहिला षटक. सुंदर असे प्लेसमेंट. 1 धाव पूर्ण होते. धाव संकेत भरवते 3 बिनबाद 3. शेवटच्या फेरीतला हा अंतिम सामना फायनलचा. खरोखर सुंदर असा नजारा आहे. तुम्हाला काय वाटतं प्रदीपजी काय होईल या सामन्यामध्ये? एकीकडे येतो भायंगरवाडी संघ तर दुसरीकडे येतो मिरजोळी संघ. पूर्ण संकल्प काय हा छोटासा पूर्ण खेळतोय. सुंदर आणि करतोय तो केएमसीवाडीचा संघ. 2 धावा मिळते या संघाला. सुंदर फलंदाजी होते ती भायंगरवाडी संघाकडून. सागर तसं बघायला गेलास तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पाहूया. हो बरोबर स्ट्राईकला येतो संकल्प. बघा कशी फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईट काही ठरवतोय पंचांकडून. धावसंख्येत मात्र भरवते. बिनबाद 6. खरोखर बॅट्समन स्ट्राईकला येतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणता येईल. पाहूया. पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडूचा सामना करेल. शॉट यार. लाईनमॅन सांगितलं लाईनमॅन. आता मग काय हो 2 धावा डिक्लेअर करतात पंच दत्ताराम दसम. शेवटचा सामना आहे. फायनलचा सामना आहे. पंचाने सामना थांबवायचा आहे. लाईनमॅन थोडासा डिसिजन ठेवायचा आहे. आकाशित तर फायनल चालू आहे आणि गोंडे संघाची बॅटिंग झाली. गोंडे संघाने मारले किती मारले? 17 झाले. 18 करायचे. मिरजोळी संघाला फायनल जिंकण्यासाठी फक्त 18 रन मारायचे. तर मिरजोळीची बॅटिंग चालू होईल आता.
एक सेमीफायनलचा सामना होता. खरोखरच ज्या फलंदाजाकडून आम्हाला अपेक्षा होती तो सुंदर असा फेटाळलाय. समोरच्या दिशेला मारलेला फटका आम्हाला त्या चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी आणि ते निर्मळ संघ फायनली विजय झाला. तो निर्मळ संघ ज्याने मार्क प्रथम ट्रॉफीचा मार्कही ठरला तो निर्मळ संघ. दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार मानतो. कारण एक संघ विजय झाला तर दुसरा संघ उपविजय. हार जीत ही होतच असते. शेवटी हा क्रिकेट आहे. कधी क्षण तर मंडळी आजचा फायनलचा जो सामना आहे तो मिरजोळे संघाने मारलाय. आता बघितला असाल. अभिनंदन आणि तर सामने संपले आता. विनंतीला मान देऊन आमचे परम मित्र तुषारदादा देसाई यांचे मित्र तर आता बक्षीस वितरण होईल. पुढे गावातली जी मंडळी आहे जो मानकरी मंडळी ते आलेले आहे तर थोड्याच वेळात बक्षीस वितरण होईल. दत्ताराम दसम आणि कमिटी संपर्क साधायचा. तर हे बघा, हे बघू शकता, हे खो खोचे प्लेयर आहेत आणि आमचे सगळे हे सगळे मंगलमूर्ती टीम, मंगलमूर्ती टीम आहे. पूर्ण मंगलमूर्ती टीम आहे. हे आता लायमन पार पडतात. हे आकाश आहे, हे म्हणजे लायमन आहे. तर लायमनचे बॉस जर विचार केला तर हा आकाश आणि डॅनी भाई असेल. हे लायमनचे बॉस आहेत, आकाश, अव्या आणि डॅनी. तर इकडे आहेत ह्या ट्रॉफ्या. थोड्या वेळात आता ट्रॉफ्यांचं बक्षीस वितरण होईल. थोडा सत्कार समारंभ चालू आहे. त्याच्यानंतर बक्षीस वितरण होईल. त्याचप्रमाणे बँगलोर कर्णधार सुनील मोहिते सुनील कसबाडे दोन शब्द बोलायचे पटकवलं इथे मांगडवाडी यांच्या सर्व टीमनी व्यासपीठावर यायचंय. सर्व खेळाडूंनी व्यासपीठावर प्राईज आणि ट्रॉफी घेऊन जायचे. मान्यवर मंडळी तुषारजी देसाई, दीपकजी शिंदे, संतोषजी शितप, प्रमोदजी गुरव, राजाजी ताटरे यांनी द्वितीय पारितोषिक द्यायचंय. मंगलमूर्ती क्रिकेट क्लबचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो KMCC मांगरेवाडी संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतो की द्वितीय चषकाने पारितोषिक द्यायचंय आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक प्रथम चषक चषकाला येतो रत्नागिरी मिरजोळे क्रिकेट क्लब ट्रॉफी आयोजित स्पर्धा आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतो मिरजोळे संघ. सर्व क्रिकेटपटूने या मंगलमूर्ती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सूरजजी दसम, रघुनाथजी शितप आणि चषक आमचे गावचे मानकरी तुषारदादांनी द्यायचा आहे. मंगलमूर्ती चषकात आपल्या घरी घेऊन जात आहेत आणि घेऊन जातात त्या मानकरी ठरल्यात मिरजोळे. काढू दे इकडे कॅमेरा आहे. मंगलमूर्ती आणि इथे हा आजचा कार्यक्रम समाप्त झाला. संघाने ट्रॉफी मारली पास. जय महाराष्ट्र. तर सर्व खेळाडूंचे फोटोशूट चालू आहे. सेकंड नंबर मारलेले, फर्स्ट नंबर मारलेले. बंद कर सांग त्याला. तर इकडे फर्स्ट प्राइज. हॅलो मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आणि देवळवाडीचे सेकंड प्राइज वाले बोंडे, सर्व गावकर मंडळी यांनी संतोष दसम यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्या सर्वांनी यायचं आहे. काढा फोटो काढा. हिशोब करून मुंबईच्या मंडळाला सर्व काय असेल ते भागून आणि सर्व आपलं काम आटपल्यानंतर आपलं सामान. तर मंडळी वाजले 6, 6:30 आणि सर्व कार्यक्रम संपला आमचा. तर व्हिडिओ इथंच संपवतो. आता व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दसम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.